थँक्यू सो मच सर. आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भारत सातपुते सर, मी यांना विनंती करते की सर तुम्ही तुमचे मत मांडावे आणि सर एक तरी कविता आज झालीच पाहिजे. अतिशय 2 दिवसापासून चालू असलेल्या या नॅशनल कॉन्फरन्सच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले डॉक्टर शैलेशजी वालेर सर, भीमाशंकरजी बावगे, आमचे मित्र शिवलिंगजी जेवळे सर, वेताळेश्वरजी, सौभाग्यवती जयदेवी बावगे, मंचावरील सर्व सन्माननीय जंगले सर, वाघमारे सर, आमचे पत्रकार मित्र बक्षी सर आणि सर्व उपस्थित पाखरांनो, तुमची इंग्रजी बिघडू नये यासाठी मी मराठीत बोलणार आहे. काही हौशे गाव असतात, काही नवशे गाव असतात, काही गवशे गाव असतात, हे मात्र ज्ञानाचं हसे गाव. खरं तर मला असं वाटतं शैलीजी की महाराष्ट्रामधलं हे पहिलं कॉलेज आहे की ज्यांनी 2 दिवसाचं कॉन्फरन्स इथे घेतलेली आहे. त्यामुळं घरात नसले कधी कणभर दाणी, तरी फार्मसीच्या जात्यासाठी गावे मनभर गाणी, अशी भूमिका मी यापूर्वी हासेगावला अनेक वेळा आलोय, भेट दिली. मी हासेगावबद्दल त्या ठिकाणी उद्गार काढले होते ते असे: काडीचा नव्हता भाव त्या माळांचे केले सोने, काडीचा नव्हता भाव त्या माळांचे केले सोने, शिवारांच्या वाटा साऱ्या गाती शिक्षणाचे गाणे, गाती शिक्षणाचे गाणे. खरं तर आर्ट्सचे विद्यार्थी वेगळे, कॉमर्सचे विद्यार्थी वेगळे आणि फार्मसीचे विद्यार्थी वेगळे. आर्ट्सचे विद्यार्थी ते असतात कसे, प्राध्यापक वर्गात येतात, गिरणीचा पट्टा चालू करतात, दळून घेणारे दळून घेतात, तर काही जण तिकडे वळून बघतात. प्राध्यापक वर्गात येतात, गिरणीचा पट्टा चालू करतात, दळून घेणारे दळून घेतात, तर काही जण तिकडे वळून बघतात. तिने आपल्याकडे सहज जरी बघितले तर तिने आपल्याकडे सहज जरी बघितले रात्री झोपेमध्ये समाधानाने झोरायला लागतात. सकाळी उठून पाहिले तर आपल्याजवळ कुणीच नाही म्हणून पुन्हा झोरायला लागतात. खरं तर आयुष्यातले सर्व स्वप्न पूर्ण होत नसतात. मैं दोपहर को सोया था, किसी ने दरवाजा खटखटाया, मुझे लगा मेरा दिल आ गया. मैं दोपहर को सोया था, किसी ने दरवाजा खटखटाया, मुझे लगा मेरा दिल आ गया. दरवाजा खोल कर देखा तो बिजली का बिल आ गया. खरं तर कार्यक्रम सुरू होण्याच्या पूर्वी जवळजवळ अर्धा पाऊण तास मी इथे अगोदर उपस्थित राहिलो. याचा मला मनापासून आनंद वाटतो. त्याचं कारण आहे की मला इथे तुमची कला बघता आली, तुमची गाणी बघता आली, तुमची लावणी बघता आली. त्या सर्व कलावंतांची मी मनापासून आभारी आहे. आणि बालमजुरीवरती या शाळाबाह्य विद्यार्थ्यासाठी जी नाटिका सादर केली, त्याचं तर मी अतिशय त्या नाटिकेला मी मनापासून सलाम करतो. अतिशय चांगला कार्यक्रम इथे आपण सादर केला. खरं तर आयुष्यात हल्ली रोगांचं एवढं तुफान झालंय की माणसांचं पोट म्हणजे मेडिकलचं दुकान असतं. आणि या सर्व गोष्टीमध्ये, या सर्व धावपळीमध्ये, या सर्व यंत्रयुगामध्ये काय शाश्वत असेल
तर ते सौंदर्य शाश्वत आहे असं मला वाटतं. जगण्यातलं सौंदर्य. एक पेशंट होता, खूप इलाज केला, अनेक औषध गोळ्या दिल्या, त्याला ऍडमिट करून घेतलं, पण तो बराच होईना. डॉक्टरने त्याला विचारलं, अरे तुझ्यावरती असा कोणता विलाज करू की ज्याच्यामुळे तू बरा होशील? तेव्हा तो सौंदर्याचा रसिक एवढं म्हणाला, डॉक्टर मी होईन बरा, डॉक्टर मी होईन बरा, एक करा, तिला गजरा घालून माझ्यापुढे हजर करा. मला असं वाटतं की मनापासून या जगण्यावरती, या जीवनावरती माणसानं प्रेम करावं. कारण हल्ली प्रेम हा शब्द फाशी घेईल, त्याचं कारण आहे की त्याला कुठेच प्रेम दिसत नाही. गाणं ऐकतो आपण, या जगण्यावर या मरणावर शतदा प्रेम करावे, पण माणसं स्वतःवरती कधी प्रेम करत नाही. आपण असलो लुच्चे तरी गळ्यात घालावी माळ, गाता येत नसेल भजन तरी हाती धरावा टाळ, वरून कीर्तन आतून तमाशा, अशी जगाची प्रेम आहे. नाहीतरी तर देवापेक्षा बाईवर महाराजाचे प्रेम आहे. मला असं वाटतं तुम्ही कुठेही असा, कुठल्याही क्षेत्रात असा, जसं स्तुती म्हणून नाही, पण हाशेगावची आमची ही मित्रमंडळी स्वतःच्या घरादारापेक्षा, स्वतःच्या संसारापेक्षा, स्वतःच्या शेतापेक्षा या शिक्षण संस्थेवरती एवढं मनापासून प्रेम करतात की ते लेकरं स्वतःची या सर्व लेकरांना मानतात. आणि त्याच्यामुळे मला वाटतं खूप मोठा बदल आणि या साऱ्या गोष्टीमध्ये महाविद्यालय टिकून आहे, ही अतिशय चांगली आणि आनंदाची गोष्ट आहे. तुम्ही मनापासून आहे त्या जीवनावरती प्रेम करा. कसं, माझा उल्लेख झाला, मी भाद्याला 5 वर्ष सुट्टी विना शाळा, तिथेच मी राहिलो. पहाटे 5:30 पासून रात्री 8:30 पर्यंत मी तिथेच, आणि एक वेळा हाताने मी स्वयंपाक करून खात होतो. तिथे मला बायकोची आठवण येत होती. त्याचं कारण आहे की अरे आता या वयात तर तिचीच आठवण येणार. एक लक्षात घ्या, शहरात ज्याला ड्रेस म्हणतात, शहरात त्याला ड्रेस म्हणतात, खेड्यात त्याला कपडे म्हणतात. शहरात ज्याला लव म्हणतात, खेड्यात त्याला लफडे म्हणतात. हे सांगत होते की मला तिथे, मला त्या गावामध्ये मला बायकोची आठवण काय येत होती त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. की कुकरच्या शिट्ट्या व्हायच्या, कुकर थंड झाल्याच्या नंतर मी वरलं टोपण काढायचं आणि मग माझ्या लक्षात यायचं की तांदूळ टाकायचे विसरून गेले. असो, तुम्ही जिथे असाल त्या गोष्टीवरती मनापासून प्रेम करा. त्याचं कारण मी आपल्याला सांगतो. मी मुख्याध्यापक म्हणून काम केलं. पोलिसांना काळजी चोरं कुठून आणायची आणि मुख्याध्यापकाला काळजी, पोलिसांना काळजी चोरं कुठून आणायची आणि मुख्याध्यापकाला काळजी पोरं कुठून आणायची. ती म्हणाली 2 नंतर तिसरं नको, कुठून लेकराची केस घडली पाहिजे. त्याला मुख्याध्यापक नवरा, तिला झोपे देखील म्हणाला पोरं वाढली पाहिजे. खरं तर मुलांना ही लोकसंख्या जी वाढली ना, त्या वनसमोरमुळे वाढली. मुलांनो, वेळ खूप झालाय. बक्षिसाचं भोंगडं अडकलंय. मी तुम्ही म्हणाल तेवढा वेळ, म्हणाल तसं किती वेळ मी तुम्हाला हसवू शकतो. परंतु
या गोष्टीला मी थोडंसं बाजूला ठेवून माझी काही कविता तुमच्यापुढे मी सादर करणार आहे. त्याचं कारण मी आपल्याला सांगतो की तुम्हाला माझी 2-3 गोष्टींची विनंती आहे, तेवढी ऐका, मग मी कविता सादर करतो. पहिली गोष्ट अशी, कुठल्याही परिस्थितीमध्ये, कुठल्याही पदावरती आणि जीवनाच्या कुठल्याही वळणावरती तुम्ही व्यसनाच्या अधीन जाऊ नका. माझं वय वर्ष आता 60 आहे. 60. मी अजूनही चहाला स्पर्श केला नाही, मी सुपारीला स्पर्श केला नाही, बाकीच्या कुठल्याही व्यसनांच्या मी अधीन जातो. पहाटे उठतो, पहाटे 3:30-4ला उठतो, मनसोक्त लिहितो, खेळायला जातो, खेळून आल्याच्या नंतर पोटभर जेवण करतो. दुपारी जेवलो न जेवलो, फक्त कार्यक्रमाला बाहेर गेलो तर उशीर होईल, मी घरी असेल तर दिवस मावळण्याच्या आत मी जेवण करतो. ही माझी रोजची सवय आहे. मी आजही तुम्हाला सांगतो 4 ते 5 किलोमीटर रनिंग करतो. तुम्ही देखील व्यायाम करा, या शरीरावरती प्रेम करा. त्याचं कारण आहे, काळ बदलला. पूर्वी बापाला सफरचंद आवडायचा, आता मुलांना माणिकचंद आवडतो. आणि म्हणून कुठलंही व्यसन करू नका. लक्षात ठेवा, हा विसंगतीचा देश आहे, हा विसंगतीचा प्रवास आहे, हा विसंगतीचा प्रवाह आहे. त्याचं कारण मी आपल्याला सांगतो. हा देश शिवाजी महाराजांचा, हा देश बाबासाहेबांचा, हा देश लोकमान्य टिळकांचा, हा देश सावित्रीबाई फुल्यांचा, एवढ्या मोठ्या थोरांचा आणि मोठ्यांचा हा देश आहे. माझा एक प्रश्न आहे तुम्हाला, एवढ्या मोठ्या लोकांचा हा देश असेल तरी ती दारूची दुकाने आहेत. यांच्या जयंत्या पुण्यतिथा वाढतात तशी दारूची दुकानं वाढतात. वडसावित्रीच्या पौर्णिमेला महिला माझ्या एका कवितेमध्ये असं म्हणते, आज पौर्णिमेचा दिन, आराधना तुझी देवा, दारूच्या अड्ड्यावरती श्रमाचा डोंगर व्हावा. रोज उगवते दिन, प्रकाश देऊन जावे, खोल माझ्या हृदयात चांदणी फुलून यावे. किती वडाच्या झाडांना गुंफावे आशेचे दोरे, तरी साऱ्या जीवनात वाहते दुःखाचे वारे. त्याच वडाच्या झाडाला पालवी फुटून येते, परी माझ्या जीवनाला काजळी भिडून जाते. आज पौर्णिमेचा दिन, आराधना तुझी देवा, जुगारी नवऱ्यातून सोबतीचा सूर यावा, सोबतीचा सूर यावा. हे जीवन तुम्ही समजून घेतलं पाहिजे. मुलांनी, तुम्ही कुठल्याही जीवनावरती, कुठल्याही पदावरती काम करा. माझी विनंती आहे, भ्रष्टाचार करू नका. भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये सतत लढण्याची भूमिका तुम्ही घ्या. मी माझ्या नोकरीच्या पूर्ण काळामध्ये भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये लढलोच, पण सेवानिवृत्त झाल्यानंतर माझ्या पेन्शनचा लाभ मिळवण्यासाठी मला लाच मागितली, मी अँटी करप्शनच्या हवाले केलं. मी तुम्हाला यासाठी सांगतोय, लढा एवढा सोपा नाही, बोलणं सोपं आहे, कृती फार अवघड आहे. आणि म्हणून थोरा मोठ्यांचा हा देश, हे स्वराज्य, जर याचं सुराज्य तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही हे सुराज्य करण्यासाठी भले तुरुंगात जावं लागलं हरकत नाही, पण ही सुराज्याची लढाई फक्त तरुणांनी लढली पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून ही भूमिका तुम्ही समजून घ्या. इथे प्रतिष्ठेचे 3 वर्ग आहेत खोटे. एखाद्या मुलाला विचारलं शहरामधल्या की तुझी प्रतिष्ठा काय, तर तो म्हणतो की रात्री माझ्या मोटरसायकलला लाईट नसेल, तिथला पोलीस पकडू शकत नाही, एवढी माझी प्रतिष्ठा आहे. काय कामाचे? प्रतिष्ठेचे खोटे 3 वर्ग आहेत. ज्याला घरी बसून फोनवर सर्व वस्तू मिळतात तो या देशामध्ये नंबर 1चा प्रतिष्ठित आहे. ज्याला मागच्या दाराने सारं मिळतं तो नंबर 2चा प्रतिष्ठित आहे. आणि ज्याला तासनतास रांगेमध्ये उभा राहून हातावर काही भेटत नाही तो नंबर 3चा प्रतिष्ठित आहे. चप्पल बनवणारा चांभार या समाज व्यवस्थेमध्ये स्वतःच्या पायात राहून चप्पल घालू शकत नाही. विमान बनवणारा कारागीर विमानामध्ये बसू शकत नाही. दुसऱ्याचे घर बांधणारा गौंडी हा स्वतः नव्या घरामध्ये राहू शकत नाही. आणि आयुष्यभर शेतामध्ये राहणारा शेतकरी आखाड श्रावणात ज्वारीचे एकही पोतं आपल्या घरामध्ये ठेवू शकत नाही. कारण या देशामध्ये घाम विकत घेणाऱ्या माणसाला किंमत आहे, घाम गाळणाऱ्या माणसाला किंमत आहे. तुम्ही त्याचे सुपुत्र आहात, तुम्ही त्याचे घटक आहात. लेक माझा शिकाया तालुक्याच्या गावी जातो, कसलं काले जमन बाई आमदा 13वी शिकतो. आई म्हणते, लेख माझा शिकाया तालुक्याच्या गावी जातो, कसलं कॉलेज जमन बाई आमदा 13वी शिकवतो. पहाटेच्या थंडाईला चुल माझी धुमसते, जाळासाठी जीव माझा तिळ तिळ गारटतो. हातामध्ये एक वही कसा तड तड चालतो, अंग्रेजी ग किती बाई कसा कड कड वाचतो. शेवटी आई असं म्हणते, जर वरशाला बाई लेक माझी फास होई, म्हणून कालच आग घाम आज फुलावानी वाटतो. लेक माझा शिकाय तालुक्याच्या गावी. त्या जाणीवा तुम्ही प्रामुख्याने समजून घ्या. हे जीवन सारं समजून घ्या. एवढं सोपं साधं हे जीवन नाही. आपण लक्षात घ्या,
कारण जीवनाकडे गांभीर्याने बघायला शिका. हा जन्म पुन्हा येणे नाही आणि त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये सतत एक वेळ पोट उपाशी राहिलं तर चालेल, पण मन उपाशी राहता कामा नये. पोटाचं दारिद्र्य एक वेळ माणसाला सतावला हरकत नाही, पण विचाराचं दारिद्र्य जर माणसाला सतावत असेल, ज्ञान पुस्तके वाचन ही सर्वात मोठी भूक आहे आणि ही भूक या पुस्तकामुळे भागते. याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे आणि सतत काही ना काही संशोधन केलं पाहिजे. लक्षात ठेवा, मी बाहेर पोस्टर बघत होतो, त्या मुलांचे मनापासून अभिनंदन. वेल प्रेझेंटेशन, अतिशय चांगलं सादरीकरण त्यांनी केलं, खूप चांगल्या भावना संकल्पना त्यांनी व्यक्त केल्या. पण मला असं वाटतं की तुमच्या या क्षेत्रामध्ये संशोधन झालं पाहिजे. आपण संशोधनामध्ये फार हुशार आहोत नाही असं नाही. ते रुपये टाकून बोलायचं दबडं आलं बघा मध्ये, काय म्हणते त्याला, हा कॉइन बॉक्स. एकाने संशोधन केलं, प्रत्येक वेळी रुपये टाकून कशाला बोलायचे. त्यानं एका रुपयाचे लोखंडाचे 20 वायसर घेतले, एक वायसर टाकून तो बोलू लागला. पुन्हा त्याने विचार केला एवढे वायसर कशाला वाया जाऊ द्यायचे. एका वायसरला दोरा बांधला, बोलताना तेवढं वायसर मध्ये बोलायचं पुन्हा वायसर करायचं. म्हणजे आपण एवढे संशोधनामध्ये हुशार आहोत. माणसं स्वार्थासाठी हुशार आहे, पण जगण्यासाठी दुसऱ्यासाठी हे संशोधन झालं पाहिजे या क्षेत्रामध्ये. मला असं वाटतं औषध गोळ्या इंजेक्शन हा माणसांच्या जीवनावरती उपाय नाही. त्याचं मन प्रसन्न असलं पाहिजे. जेव्हा माणसाचं मन खचतं तेव्हा अनेक रोग त्याच्या भोवती भोगावतात आणि जेव्हा माणसाचं मन विरोधत्त असतं, जेव्हा माणसाचं मन धैर्यशाली असतं, जेव्हा माणसाचं मन आतून बाहेरून निर्मळ असतं, मला असं वाटतं त्या माणसांचं आरोग्य सर्वात जास्त चांगलं असतं. आणि तुम्ही आतून बाहेरून निर्मळ होण्यासाठी तुम्हाला एवढं निष्पाप निरागस आणि स्वच्छंद जगावं लागेल. लक्षात ठेवा. आणि म्हणून औषध गोळ्यापेक्षा देखील माणसानं कसे दुरुस्त होतील, माणुसकीनं कसे दुरुस्त होतील. माणुसकी हे माणसांच्या जीवनावरती सर्वात मोठं प्रभावी औषध आहे. तुमच्या अंगामध्ये माणुसकी असू दे. एक लक्षात घ्या, सर्वात जास्त मायाळू, सर्वात जास्त कष्टाळू, सर्वात जास्त नॉन करप्ट ही शिकलेली माणसं आहेत का न शिकलेली. आणि मग कशाला शिकायलो आपण. शिकायलो खरं, पण आपलं शिक्षण आपली दिशा हे माणुसकीच्या दिशेने गेली पाहिजे आणि आपल्यामध्ये जास्त माणुसकी असली पाहिजे असं मला वाटतं. म्हणून आपण सतत दुसऱ्याचा विचार करा, तर जीवन जगण्यामध्ये काहीतरी एक चांगल्या गोष्टी. करोनानं खूप काही शिकवलं, त्याच्यावर तुम्ही सविस्तर बोलणार नाही, पण करोनाचा धडा हा माणसाने घेतला पाहिजे आणि जीवन पुन्हा नव्या उभारीनं आपण चांगल्या पद्धतीने जगलं पाहिजे. असो, मी एका प्रश्नावरती कविता सादर करतो. अजूनही काय प्रश्न आहे तुम्ही बघा. सर्वात जास्त हुंडा डॉक्टरला लागतो का शिक्षकांना लागतो. डॉक्टरला. वा. सर्वात जास्त हुंडा शिक्षकांना लागतो का बुराख्याला. वा. म्हणजे ही शिक्षणाची फळं आहेत आपल्याकडे. असो, माझ्या आयुष्यामध्ये एकदा मी दयानंदला शिकत असताना माझ्या मित्रासाठी मुलगी बघायचा प्रसंग आला. माझ्यासाठी आईवडिलांनी बघितलं, मी तिला लग्नामध्ये बघितलं, ती रोज आता माझ्याकडे चांगलं बघते. मी एका गोष्टीचा आवर्जून सभागृहामध्ये उल्लेख करतो. माझा मुलगा MSc ॲग्री PhD आहे, माझ्या दोन्ही मुली इंजिनियर आहेत. माझ्या मुलींना मी हुंडा दिला नाही आणि माझ्या मुलाला मी हुंडा घेतला नाही. माझी मुलगी सांगलीहून आता लातूरला आली, इंजिनियर असलेली. तिने एक निर्णय घेतला, बावगे मॅडम, निर्णय काय घेतला की एका मुलीवरती पाळणा थांबवला, शस्त्रक्रिया झाली एका मुलीवर. मला वाटतं माझ्या जावयानं आणि मुलीनं घेतलेला अतिशय चांगला निर्णय आहे. मुलगा काय आणि मुलगी काय समान असं भाषणात बोलतो आपण, पण प्रत्यक्षात काय असतं. असो, तर मी माझ्या मित्रासाठी मुलगी बघायला गेलो तेव्हा 15 पैशाला तास फिरायच्या सायकली भेटायच्या आणि मुलगी बघायचा कार्यक्रम संपला. बाहेर आल्यानंतर मित्र म्हणाला की मला मुलगी काय पसंत नाही. त्याच्या एवढ्या एका वाक्यानं 5-6 वर्ष माझ्या मनावरती सतत त्या प्रश्नाचं त्या उत्तराचं घर करून आणि मी एक कविता लिहिली. तुम्ही बघा, तिथे एक मी प्रसंग बघितला. आईचे सर्वात जास्त संस्कार मुलावरती होतात का मुलीवरती. वा. मुलं गप्प बसले, त्यांना माहिती आहे आपण कशावर. मी तिथं बघितलं, तुम्ही पटलं तर हो म्हणा, मी तिथं बघितलं एका पोराला रिकामा ग्लास दिला, रुपया दिला आणि त्याला सांगितलं दूध घेऊन. हे गाबडं त्या पाहुण्याच्या समोर ग्लासाला रुपया वाटायचा. बरं, गेलं ते गेलं. येताना मी तुमच्यासाठी दूध आणलंय असं पाहुण्याकडे बघण्याच्या नादात त्यांच्या समोर साष्टांग झालं.
तुम्ही मुलीला सांगा, मुलगी जाताना देखील रिकामा ग्लास कशाच्या तरी आड घेऊन जाते आणि येताना दुधाचा भरलेला ग्लास देखील कशाच्या तरी आड घेऊन येते. ही आई नावाची शाळा आहे जी ग्रेट आहे. असं मी कविता सादर करतो. याचा प्रश्न तुम्ही समजून घ्या. ही कविता मुलीसाठी नाही, मुलांसाठी आहे. पण मुलींना उद्देशून आहे. कवितेचं नाव आहे आज बघाय तुला येणार आहे. तुम्ही जाऊ नका. आज बघाय तुला येणार आहे. आजच्या दिवस शेजारणीची नवी नवी साडी घाल. आज बघाय तुला येणार आहे. आजच्या दिवस शेजारणीची नवी नवी साडी घाल. पाहुणे बघून गेल्या गेल्या साडी आणून देते मन. पुन्हा दुसरे पाहुणे बघाय आल्यास साडी मागा येते मन. कानात आता घालतेस काय? कानात आता घालतेस काय? सोन्याचं कोण देईल कसं? एक कर दोन्ही कान डोक्यावरल्या पदराखाली झाकून घे. सारेच पाय सारखे असले तरी त्याही पाहुण्याचे दर्शन तू वाकून घे. पाहुणे जरी डावे असले तरी बैठकीतल्या पाटावर पाय तुझा उजवा टाक. पाहुणे जरी डावे असले तरी बैठकीतल्या पाटावर पाय तुझा उजवा टाक. पाय एवढा जपून टाक. साधा चांदीचा पैंजण नसलेला पायाचा गोटा देखील पाहुण्याला दिसणार नाही. म्हणजे आपल्या गरिबीला अगोदरच पाहुणा हसणार नाही. तो बघ पाहुणा आला. बोलवल्याशिवाय बाहेर येऊ नको. विचारलेल्या प्रश्नाला उत्तर द्यायला भिवू नको. तशी तुला पाहुण्यांच्या प्रश्नांची बरीच सवय जडली आहे. पण पोरीचा का प्रश्न मिटत नाही म्हणून कित्येक वेळा पाहुणे जाताना शेजारी देखील रडली आहे. एकदा पोराचा बाप येतो बघून जातो. पुन्हा पोराची माय येते बघून जाते. उरले सुरले पाहुणे येतात. एका पुरला एवढे जण बघून जातात. मजुरीवरल्या चुलीला अशा आजारी पाडून जातात. निरोप पुन्हा घडतो म्हणतात. निरोप येईपर्यंत मन तर कशात रमत नाही. भावकीचं तर रोज विचारतात एवढे पाहुणे येऊन गेले तरी तुमच्या पोरीचं कसं काय जमत नाही. एका तरी पाहुण्याशी जुळवून घ्यावं लागतं. कर्जाच्या व्याजापोटी आयुष्य उगाळून द्यावं लागतं. कधी कधी 4 दिवस सणावाराला पोरीला माहेरी आणायचं विसरलं तर बाप हातात दरिद्र दिसतोय या तिच्या जखमेवर तिला मीठ चोळून घ्यावं लागतं. पोरगी कधी अचानक सासरून माहेरी आली म्हणजे काळीच कसं धसं होतं. सणावर प्रे जाताना बघणाऱ्याला कसं होतं अगदी तसं होतं. उंबरठीत आलेल्या सासरच्या माणसांना काय हवे हे तिच्या अश्रू सारे सांगायला लागतात. लग्न झालेल्या पोरीने जास्त दिवस माहेरी असू नये अशा इज्जतीसाठी सावकाराची गैरसोच सोचून तिच्या सासरचे चोचले पुरवावे लागतात. पोरीला निरोप देताना पुन्हा दुसऱ्या व्यक्तीसाठी काही अश्रू उरवावे लागतात. शेवटच्या ओळी जेव्हा त्या पोरीला पोरगी होते तेव्हा त्या पोरीचा बाप पुन्हा पाहुणे शोधत असतो. पुन्हा निरोप ऐकत असतो. पुन्हा बैठका होत असतात. या बैठकीतले सर्व पाहुणे तशी माणसे असतात. ही माणसे कोणत्या ना कोणत्या तरी पोराचे बाप असतात. पण हे बापच कसे कुंड्याचे विष पेरणारे सारे साप असतात. सारे साप. मला असं वाटतं हे जीवनाचे प्रश्न आहेत. हे जगण्याचे प्रश्न आहेत. या पदव्या हे शिक्षण हे विद्यापीठ मला असं वाटतं जीवन शिकवत नाही असा मी आरोप नाही करणार. पण त्यातून आपण जीवन शिकत नाहोत ही मनातली खंत आहे. आणि म्हणून या जीवनाकडे चांगल्या भावनेने बघा. लक्षात ठेवा. खूप लिहा. कथा लिहा, कविता लिहा, नाटकं लिहा, पुस्तकं लिहा. कला तुमचा छंद होऊ द्या. लक्षात ठेवा. पण सजगपणे लिहा. जगात कुणीच भोळं नाही. माझा एक मित्र होता. त्यानं कविता लिहिली. बायकोला म्हणाला बघ मी तुझ्यावरती कविता लिहिली. ती म्हणजे सांगा. तो म्हणाला तूच माझी ललना, तूच माझी सपना, तूच माझी प्रेरणा. ती म्हणाली दुसऱ्या दिवशी बघा मी देखील तुमच्यावरती कवितेचा गैरसमज झाला काहीतरी. ती म्हणाली मी देखील तुमच्यावरती कविता लिहिली आहे. तो म्हणाला सांग. ती म्हणाली तूच माझा सुरेश, तूच माझा रमेश, तूच माझा असो. कविता माझी आई संसाराच्या वादळ वेळी कविता माझी जाई जुई. नाही हरलो उद्यासाठी, झुरलो नाही गाद्यासाठी. श्वास माझा सळसळतो आहे लक्ष फुलांच्या कवितेसाठी, लक्ष फुलांच्या कवितेसाठी. एवढं माझा या कवितेवरती जीव आहे. या कलेवरती जीव आहे. माझ्या आयुष्यातली कविता हे लेखन हे कला बाजूला जर सारली तर माझं आयुष्य शून्य आहे. मला असं वाटतं तुम्ही देखील या कलेला गुरफटून घ्या. या कलेला तुम्ही तुमचा श्वास माना. तुम्हाला आयुष्यभर सुवास देईल. ही कला तुम्ही जोपासा. अतिशय हिरो हिरोईन जे परंपरागत आहे ते लाजतील, तोंडात बोट घालतील. एवढी चांगली कला इथे मला विद्यार्थ्यांनी सादर केली.
त्याचं कारण या कलेला कुठेतरी वाव भेटला पाहिजे, या कलेचं कुठेतरी कौतुक झालं पाहिजे असं मला मनापासून वाटतं. असं मी खूप वेळ पुन्हा आपला घेण्यापेक्षा आपण सर्वजण बक्षीस वगैरे स्वीकारणार आहात, त्यामुळे आपला अधिक वेळ मी घेणार नाही. मला जी माझी एक कविता आवडते तेवढी कविता मी सादर करतो आणि या ठिकाणी थांबतो. मला इथे बोलवलं, दिल ने दिल से पुकारा और मैं चला आया. खरं तर आयुष्य फार मुलांना चिट्ठी से भी देर से आती है, उसे तार कहते हैं, धक्का मारने के बाद चालू होती है, उसे कार कहते हैं, धक्का मारने से भी नहीं चलती, उसे सरकार कहते हैं, और बार बार जिंदगी में जो धोखे खाते हैं उसे प्यार कहते हैं. मी ऋण व्यक्त करतो. घरच्या माणसाला घरच्या माणसाने बोलवलं. असो मित्रो, माझ्या लहानपणची या देशातल्या कष्टकऱ्या माणसांच्या लहानपणची कविता आहे, तेवढी कविता मी ती आपल्याला सादर करतो. लहानपणी खूप गरिबी मी भोगली. आम्ही 72-73चा दुष्काळ बघितला, त्यावेळेस तुमच्या वडिलांचा जन्म देखील नसेल. आणि एकदा काय मिळायचं लहानपणी आपल्या भीमाशंकरची सुकडी मिळायची, बरोबर, सुकडी, हां सुकडी मिळायची. आणि मग कधी नाही ती एकदा पेंडखजूर आली ती आली एकादशीच्या दिवशी आली. शिक्षकांनी विचारलं कोण कोण एकादश धरले त्याला पेंडखजूर खायला मिळेल. मी पहिला हात वर केला. रावण्या म्हणायचा माझा वर्गातला दोस्त होता, त्यानं म्हणला सर सकाळी सकाळी भाकरी घेतल्या आणि मला हात वर. सरांनी पेंडखजूर दिली, कशी खावी माहित नाही, आकुळी सहित मध्ये. असं एक दुसरे असं आहे, मुलांना परिस्थिती लक्षात घ्या. शाल घालून इथे माझा आपण सत्कार केला आणि शाल घालताना मला 9वी-10वीचे दिवस आठवले. मी 10वीला होतो आणि मला सांगण्यात आलं, काय सांगण्यात आलं की आता सर्व 10वीच्या मुलांनी रात्री शाळेमध्ये रात्रीचा क्लास होणार आहे, तिथे मुले आमचे झोपतील आणि मग सकाळी उठून या मुलांना खेळण्याची पाळण्याची सवय लावणार. मी सरांच्या जवळ गेलो, म्हणालो सर मी रात्रीच्या क्लासला येतो, पहाटे देखील मी इथे रनिंगला येतो, पण इथे झोपायला नाही येणार. ते म्हणाले काय अडचण आहे तुझी? मी मला अंतरायला काय घेऊन येऊ? 1-2 भावंडामध्ये अंतरायला एकच. मी म्हणलं पांघरायला काय घेऊन येऊ? 1-2 भावंडामध्ये पांघरायला एकच. सर म्हणाले चालणार नाही, शिस्त म्हणजे शिस्त. मग मी तसंच शाळेत यायचं, लाकडाचे बाकं बाकाला लावायचे, गुडघे पोटामध्ये घ्यायचे आणि थंडीमध्ये तसेच दिवस काढलेले आजही आठवतात. पण मला त्या दुःख दैन्य दारिद्र्याची कधी लाज वाटली नाही, कधी आपल्याला देखील कधी लाज वाटू देऊ नका. फक्त या परिस्थितीतून कसं यायला दिसेल, म्हणजे खेडेगावामध्ये बायको नवऱ्याला काय म्हणते, हा तुम्हाला तर नावानं जरी हात मारलं तरी नशीब सांगा. कारण का लग्न झाल्यावर बायको पहिल्या वर्षी चंद्रमुखी वाटते, दुसऱ्या वर्षी सूर्यमुखी वाटते आणि आता आयुष्यभर ज्वालामुखी वाटते. वेताळेश्वर हसायले. मी वेताळेश्वरला म्हणालो काय कसं काय यायला उशीर झाला, तर ते म्हणाले मित्राचं एक लग्न होतं. खरंच दुसऱ्याच्या लग्नाला आपण जावं का, आपलं कसं वाजलं हे आठवलं. असं कविता मुक्त छंदात आहे, तुम्हाला ते कळू शकेल. फक्त कविता यासाठी मी सादर करतो, खरं तर फक्त तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कळावं की जीवन म्हणजे काय असतं. सणाच्या दिवशी माय माझी दुकानं कवा उघडते त्याची वाट बघायची. सणाच्या दिवशी माय माझी दुकानं कवा उघडते त्याची वाट बघायची. मग थोडं थांबुशानी माझी माय पार खालच्या गाडग्यातली वंजळभर ज्वारी घेऊन वाऱ्यासारखं दुकान काढायचं. दुकानदार चिडून म्हणायचा तुला एवढीशा ज्वारीत काय काय देऊ. माय माझी त्या दुकानदाराला म्हणायची मालक आज सण आहे, थोडंसं गोड तेल द्या आणि माझ्या लेकराच्या चड्ड्या तरी शिवायला दोऱ्याची 2 पदरं द्या. तो मी लहानगा होतो. माईच्या बोटाला धरून हळूच म्हणायचं माय मला चॉकलेट घे. सणाचा दिस म्हणून की काय माय माझा लाड करत भीत भीत त्या सावकार दुकानदाराला म्हणायची
मालक या बाटलीतलं गोडतेल थोडंसं मागायला ओतून घ्या, पण माझ्या पोराला एखादं चॉकलेट द्या. बाटलीतलं गोडतेल ओतून घेताना माय माझी उदास दिसायची आणि दुकानदाराने रागात माझ्या अंगावर फेकलेलं चॉकलेट मी तोंडात चढवताना माय माझी पिळवर असायची. लागलीच आम्ही आमचं मोडकं तोडते छप्पर गाठायचं. तेव्हा 17 जागी फाटलेली चड्डी शिवून देताना आज सणासारखं वाटायला या दाखलेल्या आनंदानं मी टुनुक्षी उडी मारायची. आता सणाच्या दिवशी मी घरी राहू तर शेजाऱ्या पाजारासारखं केलेलं खायला मागतोय माईला माहित होतं, म्हणून माय मला खोटच म्हणायची. अरे मास्तर माझी भेगी शाळेला जा. पत्राची पाटी काकाला गच धरून मी तर शाळेत यायचं, तेव्हा शाळा झोपलेली असायची. वाटायचं अजून येळ झाली नसल, आभाळात बघून येळ ठरवावी, तर आभाळ सगळं भरून आलेलं. तेव्हा मी ओठावर फुटफुटत म्हणायचं, आज सणाचा दिस म्हणून सूर्यदादा गेलेला दिसतोय त्याच्या माईकडे. मी रागारागानं घरी यायचं. माझा अर्धा राग शाळेवर असायचा, अर्धा राग माईवर असायचा. तेव्हा भुकीनं तोंड बघून निर्गुडीनं शिवलेलं दार आडो लावून माई जेवायला वाढायची. तेव्हा चोत्या शेत केलेल्या गव्हाच्या चपात्या बघून माझ्या तोंडाला पाणी सुटायचं. मी माईला म्हणायचं, माय मला पोटभर खायचं. त्या सणाच्या दिवशी मी खाऊन जेवढं राहील तेवढंच माझी माय पटकाराखाली झाकून ठेवायची. आणि सांच्या खाली बाप रानातून आला की घासेट लवकर संपल म्हणून मी त्या चिमणीला बसून दोघं खाऊन घ्यायची आणि पोट भरण्यासाठी पुन्हा डसं पाणी प्यायची. माझे झाकलेले डोळे बघून माय माझी उतरणी लावून घोडगं टाकायची. लागलीच माझा बाप माझ्याजवळ येऊन लवडायचा आणि चाळीसारख्या छपरातून आभाळाकडे बघता बघता माझा बाप मायला म्हणायचा, अगं वर बघ, आज सणाच्या दिवशी तिथे अंधार दाखला. तेव्हा जर्मनचे फाटके तुटके भांडे घासता माझी माय आभाळाकडे एकदाच बघायची आणि पुन्हा बापाकडे बघून हसत म्हणायची, आवं कवा तरी चांदणं दिसेल, आवं कवा तरी